तत्कालीन नगराध्यक्ष यांच्याही घरामध्ये पाणी शिरल्याचं कळत आहे याबद्दल काय? तत्कालीन म्हणजे कोण आहे? उज्ज्वला काळे. उज्ज्वला काळे मॅडम यांनी खरं म्हणजे मी उपोषणाला बसलो 2021-22 ला. त्यावेळेला मला लिहून दिलं होतं, लेखी आश्वासन दिलं होतं मी उपोषणाला बसल्यानंतर, की सर्व पालघरच्या नगर परिषदेला विकास आराखड्याचे नैसर्गिक नाले जे अदृश्य झालेत, दाखवले गेले नाहीत, ते त्या विकास आराखड्याकडे दाखवलं जाईल, त्यासाठी सर्वे केला जाईल. त्यांनी मला तसं पत्र दिलं, पण पत्रानंतर सर्वे चालू केला. पण त्या बिचाऱ्या ठेकेदाराला 3-4 महिन्यानंतरही काम केल्याचे ते पैसे दिले गेले नाही. शेवटी त्याच्याकडे जी माणसं आहेत त्यांना पगार द्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी ते काम बंद केलं. जर का त्यावेळेला जर का ते नाले जर का नकाशा जे विकास आराखड्यामध्ये आणले असते, तर अशी परिस्थिती झाली नसती. ना त्यांच्या घरात पाणी गेलं असतं, ना लोकांच्या घरात गेलं पाणी असतं. फक्त रस्ते आज त्यांच्याकडचा जो रस्ता आहे सिमेंट काँक्रीटचा त्यांच्या घराच्या समोरचा, कमीत कमी 3 ते 4 वेळा गटर बनवला, रस्ता बनवला. आता पण रस्ता बनवला. पण त्या तिकडची पुढची एक बिल्डिंग आहे. त्यांच्या बिल्डिंग पाण्यामध्ये खाली जायला लागलेली आहे. असे रस्ते गेले. 4-4 वेळा सिमेंट काँक्रीटचा रस्ता या 15 वर्षामध्ये कोण बनवतंय का? पण त्यांच्याकडे झालेला आहे.